जीवाश्म इंधन जाळणं थांबवण्याची आणि बांबूवर वीज तयार करण्याची गरज कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली आहे। बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या दौनापूर इथं आयोजित शेतकरी प्रशिक्षण आणि कृषी मेळाव्यात ते काल बोलत होते। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। मानवजात वाचवण्यासाठी हरितपट्टी तयार करणं आणि जैव इंधन तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। केंद्र सरकारनं औष्णिक वीज केंद्रांना 60% बायोमास वापरण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे दगडी कोळसा जाळणं आता बंद करावं लागेल। कोळसा जाळून जेवढी वीज तयार होते तेवढीच वीज बांबू जाळून तयार होते। कोळसा जाळल्यावर 33% तर बांबू जाळल्यावर फक्त 3% राख निघते, अशी माहिती पटेल यांनी दिली आणि बांबू लागवडीवर भर दिला। 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय ऊर्जा तेवढीच तयार होती। परंतु 1 किलो दगडी कोळसा जाळला तर 33% राख निघते आणि 1 किलो बांबू जाळला की 3% राख निघते। आणि मग दगडी कोळसा जाळला तर जमिनीच्या पोटामध्ये झोपलेलं CO2 काढून हवेत सोडणं आणि बांबू जाळणं म्हणजे हवेतलं कार्बन ओढून हवेतच सोडणं, म्हणजे सायकल तयार करायची। मानवजात वाचवण्यासाठी आता हरितपट्टी निर्माण करण्याची गरज आहे आणि फॉसिल फ्युएल जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि ते बायोफ्युएल बांबूपासून तयार होतं। यावेळी दौनापूर परिसरातल्या 70 शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मंजुरी पत्र देण्यात आले। या परिसरातला बांबू स्थानिक औष्णिक वीज प्रकल्पाला दिला जाणार आहे।